एमली साधारणतः महिनाभरापूर्वी एकनाथ खडसेंवर आरोप सुरू झाला आणि पहिला जो आरोप होता तो मंत्रालयामध्ये त्यांचे निकटवर्तीय गजमल पाटील म्हणून जे ओळखले जातात त्यांना 31 कोटी रुपयांची लाच मागण्याप्रकरणी एसीबीने केलेली अटक आणि यानंतर खडसेंवर एकामागोमाग एक आरोप सुरू झाले। त्यानंतर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण निघालं। एमआयडीसीच्या मालकीची असलेली जमीन एकनाथ खडसे यांनी केवळ 3,72,00,000 रुपयांना आपल्या पत्नीच्या नावे खरेदी केल्याचा आरोप समोर आला। त्याच्यानंतर दाऊदची कथित संभाषणासंदर्भातले दावे समोर आले आणि आज अंजली दमाने यांनी आणखीन काही आरोप समोर आणले। त्याच्यात सुद्धा जमिनीशी संबंधित आरोप आहेत, तर सिंचन घोटाळ्याशी संबंधित काही आरोप आहेत। या सगळ्या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांचं राजकीय भवितव्यच पणाला लागलं असं म्हणावं लागेल। कारण आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या खडसे यांनी उघडपणे आपली ही इच्छा बोलून दाखवली होती, नाराजी बोलून दाखवली होती आणि एक प्रकारे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती। त्याच्यानंतर वारंवार आपली नाराजी खडसे लपवू शकले नाहीत। त्यांचा मुख्यमंत्र्यांबरोबर वारंवार संघर्ष उडालेला आपण पाहायला, मग तो सचिवांच्या नियुक्त्यांवरून असो किंवा त्यांचे सहाय्यकांच्या बदलीवरून असो। आणि याच्यानंतर आता खडसेंवर आरोप झाल्यानंतर खडसे आता जात्यात आलेले आहेत आणि आता खडसे आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी एकूण त्यांची धावपळ सुरू झाली असं दिसतंय। कारण प्रत्येक वेळेला खडसेंवर आरोप झाले त्या वेळेला खडसेंनी हे आरोपांचं खंडन केलं। आज खडसेंवर आरोप झाल्यानंतर त्यांनी माधव भंडारे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनाही खडसेंच्या वतीने खडसेंची बाजू मांडली आणि सगळे आरोप फेटाळून लावले। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्यातील एमआयडीसीचं प्रकरण खडसेंना जास्त भोवण्याची शक्यता आहे। कारण ही जमीन एमआयडीसीची असा स्वतः उद्योगमंत्री दावा करतायत, तर खडसेंचा दावा आहे की ही जमीन एमआयडीसीची नाही आणि आपण ती रीतसर खरेदी केलेली आहे। त्यामुळे या एका प्रकरणावरून खडसेंना कदाचित, कारण हे प्रकरण महसूल विभागाशी संबंधित आहे। त्याचबरोबर अंजली दमाने यांनी आज जी जमीन खरेदीची जळगावमधील प्रकरणं बाहेर आणली ती प्रकरणं सुद्धा महसुलाशी संबंधित आहेत, महसूल खात्याशी संबंधित आहेत। त्यामुळे खडसेंचं महसूल मंत्रीपद कदाचित काढून घेतलं जाईल। कारण आता विरोधकांकडनं आणि अंजली दमाने यांकडनं मागणी केली जाते की एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, परंतु सगळ्यात ज्येष्ठ नेता पक्षातला, त्याचबरोबर गेले 5 वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं आणि पक्षामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली होती। अशा मोठ्या नेत्यावर थेट राजीनाम्याची कारवाई करणं पक्षाला जड जाईल। त्यामुळे कदाचित खडसेंच्या विरोधातील आरोपांची धार कमी व्हावी आणि खडसेंना सुद्धा पक्षात एक वचक बसावा, कारण मुख्यमंत्र्यांविरोधात थेट त्यांनी आघाडी उघडली होती। त्याच्यासाठी कदाचित त्यांचं महसूल मंत्रीपद आगामी विस्तारात काढलं जाण्याची शक्यता, तशी चर्चा त्या पक्षात सुरू झालेली आहे। जूनच्या मध्यावर हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे खडसेंकडे जवळपास 11 खाती आहेत आणि या खात्यांवरून सुद्धा त्यांनी आपणच सुपर मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य सुद्धा केलं होतं। त्यामुळे याच्यातील आणखीन काही खाती, परंतु प्रमुख जे खातं आहे ते महसूल खातं आहे, ज्या खात्या संदर्भात आता सगळं वादळ घोंगावत आहे। गजमल पाटीलला सुद्धा अटक झाली एसीबी कडनं, ते सुद्धा महसूल खात्याचंच प्रकरण होतं आणि त्यामुळे महसूल खात्यांबरोबर काही खाती कमी करून एकनाथ खडसेंचे पंख चाटले जाण्याची शक्यता पक्षात आहे आणि तसे चर्चा सुद्धा पक्षात आता सुरू झालेली आहे। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।